ओमराजे स्वतःच्या डोक्यावरचा गद्दारीचा डाग कधी पुसणार असा सवाल आता उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। ओमराजेंचा चेहरा साफ नाही, माझ्या मनात पाल चुकचुकली। ओमराजेंना जपण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात। तर भाव वाढवून ओमराजे शिंदेंच्या शिवसेनेत गेले असा आरोप आता उद्धव ठाकरे करतायत। बोलला होता की दादानो, आपण खंडोजी खोपडेचं नाव घेतल्यावर तुम्ही काय बोलता, सूर्याजी पिसाळचं नाव घेतल्यावर काय बोलता। मग आता मला सांगा, 400 वर्षे झाली त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग पुसला जात नाही, हे केव्हा पुसणार हो? आता याच्या कपाळावरचा डाग कधी पुसणार? बैठक घेतली होती तेव्हा काही खासदारांनी तारणं दिली होती, पण जेव्हा व्हिडिओ मध्ये सगळे दिसायला लागले तेव्हा मी इथल्या ओमला विचारलं, अरे म्हटलं ओमचा चेहरा बरोबर दिसत नाहीये, काय तणाव आहे का तुझ्यावर, का रात्री झोपलेला नाहीयेस? नाही, माझं सगळं बरोबर आहे, मी काय माझं काय बरोबर आहे सगळं, पण त्याच वेळेला माझ्या मनामध्ये पाल चुकचुकली, याचा चेहरा साफ नाहीये, याचा चेहरा साफ नाहीये, याच्या मनामध्ये पाप आहे। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याला जपायचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला, खोटं कशाला सांगू, शेवटपर्यंत प्रयत्न केला। अगदी आदल्या रात्री मध्यरात्री 1:30 वाजता 1:45 वाजता कैलासला आणि वरुणला मी त्याला भेटायला पाठवलं होतं आणि त्याला फोनवरती म्हटलं होतं की बघ ओम, मला ओमराजे पाहिजे, त्याला खासदार पाहिजे, निर्णय तू घे। आता सुद्धा हे जे लटकणार आहेत, कारण 2 दिवसापूर्वी आपले 2 खासदार जाऊन ओम बिर्लाने जाऊन भेटून आलेले आहेत, त्यांना घटनेचं एक पुस्तक दाखवले, म्हणाले नाही माझ्याकडे आहे, मग त्याच्यामधला एक तो नियम दाखवलेला आहे। आता ते जे काय म्हणतायत 6 झाले, 9 पैकी 6 म्हणजे 2/3 झाले, आणि माझ्या कानावर जे आलं की यांचं कधीच ठरलं होतं, फक्त हा इथला जरा अडून बसला होता, कारण त्याला माहिती होतं 5 झालेत, 6 होईपर्यंत 2/3 होत नाही, म्हणून ताणून धरलं, भाव वाढवला आणि मग गेला।